नमस्कार मित्रांनो, आर्बिटेक मराठीच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। ह्या भरतीमध्ये तब्बल 21,413 जागा आहेत आणि विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा नाही, फक्त 10वी पास असले तरी अर्ज करू शकता। तर हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाच्या तारखा, पात्रता, अर्ज प्रक्रिया, अर्ज कसा करायचा ऑनलाइन आणि पगार याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून तुम्ही मिळवू शकता। तर मित्रांनो, भरतीचे संपूर्ण तपशील पहा। पहिला संस्था भारतीय पोस्ट ऑफिस, एकूण जागा 21,413। भारतीय प्रक्रिया कोणतीही लेखी परीक्षा नाही, थेट मेरिट लिस्ट नुसार निवड होणार आहे। तर पदाची नावे आहेत ग्रामीण डाक सेवक, GDS, पोस्टमॅन, मेल गार्ड, MTS मल्टीटास्किंग स्टाफ। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत। त्याच्यानंतर पात्रता, वयोमर्यादा ह्या जॉब साठी पहा। शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात। इंग्रजी व स्थानिक भाषा शिकलेली असावी। संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक। वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष। राखीव प्रवर्गासाठी सवलत उपलब्ध। इतर पात्रता, उमेदवार भारतीय नागरिक असावा। पोस्टमॅन पदासाठी सायकल चालवता येणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्रे आवश्यक: 10वीची मार्कलिस्ट, आधार कार्ड, पासपोर्ट साईजचा एक फोटो, स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर तुमचा एक तो पासपोर्ट साईजचा फोटो 50 KB आत असावा आणि सिग्नेचर हे 20 KB आत असावा। हे तुम्हाला कशी करायची ही मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। जात प्रमाणपत्र, आरक्षित प्रवर्गासाठी तर फीज जनरल आणि OBC साठी 100 रुपये आहे। SC, ST, PWD महिला यांना फी नाही, त्यांनी मोफत ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर अर्ज करण्याची तारीख, शेवटची तारीख आहे 3 मार्च 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आता आपण ऑनलाइन अर्ज कसं करायचा ते पण मोबाईल मधून इंडियन पोस्ट GDS online.gov.in ह्या वेबसाईटवरून कसा अर्ज करायचा, माहिती कशी कुठे भरायची, संपूर्ण माहिती मी सांगणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला अर्ज कसा करायचा पाहूया। मित्रांनो, पहिला तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील ब्राउझरमध्ये www.indianpostgds online.gov.in सर्च करायचं आहे। ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल। ह्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सर्कल दिसतील, म्हणजे तुम्हाला पहिला इथं वरती तुमचं स्टेट निवडून घ्यायचं आहे, महाराष्ट्र। त्याचे निवडल्यानंतर तुमचे जिल्हे येतील, सिलेक्ट डिव्हिजन। हे डिव्हिजन तुम्हाला इथे सिलेक्ट डिव्हिजन ह्याच्यावरती क्लिक करून डिव्हिजन निवडून घ्यायचं आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, तुमचा जिल्हा कोणता येतो तो जिल्हा सिलेक्ट करून यू पोस्ट त्याच्यावरती क्लिक करा। म्हणजे आता सध्या तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा निघाल्या आहेत हे तुम्हाला सर्व इथे दिसत आहेत। मित्रांनो, या प्रकारे तुम्ही ते एकदम व्यवस्थित पाहून घ्या। हे पाहून घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे हे समजतंय। मित्रांनो, हे पाहून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत होम पेज वरती यायचं आहे। इथं कॅन्डिडेट कॉर्नर मध्ये फर्स्ट स्टेज नंबर 1 रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करून रजिस्ट्रेशन ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला पहिलं इथं मोबाईल नंबर 10 अंकी टाकायचा आहे। तुमचं जो आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। आता मी मोबाईल नंबर टाकून घेणार आहोत। मित्रांनो, टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबर ह्याच्यावरती साईडला क्लिक करा। त्याच्यावरती एक OTP येईल, मोबाईल नंबर फॉर व्हेरिफिकेशन OTP। तो OTP टाकून घेऊन, OTP आलेला आहे, मी आता OTP टाकून घेऊन इथं सबमिट करतो। मित्रांनो, सबमिट केल्यानंतर ईमेल ID, जो तुमचा ईमेल ID आहे तो ईमेल ID इथं टाकायचा आहे। आता मी ईमेल ID टाकून घेत आहे। मित्रांनो, ईमेल ID टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेट ईमेल त्याच्यावरती क्लिक करा आणि ईमेलवरती एक OTP जाईल। तुम्हाला ईमेल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तुमचं जीमेल लॉग इन करा। जीमेलवरती असं स्क्रीनवर दावत आहे तसा एक OTP आलेला असेल, तो OTP कॉपी करून घ्या, तो इथं पेस्ट करा। मित्रांनो, पेस्ट करून घेतल्यानंतर ॲप्लिकेशन नेम ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट, म्हणजे तुमच्या ज्या शाळेच्या मार्कलिस्टवरती जसं नाव आहे तसं तुम्हाला इथं 3 नंबरच्या ह्या बॉक्समध्ये नाव टाकायचं आहे। पहिला आडनाव, तुमचं नाव, मग तुमच्या वडिलाचं नाव असं येत आहे। मित्रांनो, ते टाकून घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाचं किंवा मदरचं ज्या मार्कलिस्टवरती जसं नाव आहे 4थ्या नंबर बॉक्समध्ये ॲज पर सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट फादर मदर नेम इज एंटर, म्हणजे तिथे तुमच्या वडिलाचं किंवा मदरचं नाव तुम्ही टाकू शकता। आणि डेट ऑफ बर्थ, तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती जसं डेट ऑफ बर्थ आहे तो डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, हे झाल्यानंतर तुम्हाला जेंडर सिलेक्ट करा। तुम्ही जर मुलं असेल, पुरुष असेल तर मेल करा, महिला असेल तर फिमेल करा। जेंडर तुम्हाला मेल आणि फिमेल ह्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही जे आहे तुमचं ते निवडा आणि त्याच्यानंतर कम्युनिटी निवडा। मित्रांनो, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येत आहे, कम्युनिटीमध्ये UR म्हणजे ओपन, UREWS म्हणजे ओपनचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही जोडू शकता। OBC असाल तर OBC सिलेक्ट करा, SC असाल तर SC, ST असाल तर ST। UR साठी पेमेंट आहे आणि OBC साठी सुद्धा पेमेंट आहे। मित्रांनो, SC ST आणि महिलांसाठी पेमेंट नाही। आता तुम्हाला तुमचं जे कास्ट आहे ते इथे निवडून घ्या। मी आता UR निवडलेलं आहे आणि सर्कल विथ सेकंडरी स्कूल पासचे जे तुमचं स्टेट आहे ते निवडा आणि तुम्ही कोणत्या इयरमध्ये पास झालेला आहे तो 9व्या नंबर ऑप्शन, तुम्ही कोणत्या वर्षामध्ये पास झालेला तो वर्ष निवडा। आणि इथं जो कॅप्चा दिसत आहे साईड, तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। सेम तसाच कोड तो टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो,
टाकून घेतल्यानंतर सबमिट ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ओके करायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर फर्स्ट स्टेज रजिस्टर कंप्लीट, प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल्स ऑफ रजिस्टर ओके करायचं आहे. ओके करून घेतल्यानंतर पुढे एक पेज ओपन होईल. तुम्हाला तिथं खाली तुमची माहिती वर भरलेली असेल आणि इथं वर प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स ब्ल्यू. आधार नंबर टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आधार नंबर टाकून घेतल्यानंतर एअर यू ए क्वेश्चन यू विथ डिसेबिलिटी हे तुम्हाला येस करायचं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. म्हणजे तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्ही येस करून तो सर्टिफिकेट जोडू शकता, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर 12वा ऑप्शन आहे लँग्वेज. तुम्ही आता शाळेमध्ये शिकत असताना कोणत्या लँग्वेज तुम्हाला होती ती लँग्वेज निवडा. हिंदी, इंग्लिश, मराठी हे आता मी इथं निवडून घेतो मित्रांनो. मी आता इथं मराठी निवडली आहे. त्याच्यानंतर वेदर एम्प्लॉयमेंट इथं सिलेक्ट करा. तुम्ही जर आता सध्या कोणत्या ठिकाणी जॉब करत असाल तर येस कराल, तर जॉब न करत असाल तर नो करा. तुम्हाला जॉबचा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर 4था नंबर आहे 13 सोडून द्या. 4था आहे अपलोड फोटो. तुमचा फोटो तुम्हाला 50 KB साईज JPG साईज म्हणजे फॉर्मॅट हे अपलोड करायचा आहे. चूज फाईल वरती क्लिक करून मी फोटो अपलोड करून घेतो मित्रांनो. फोटो अपलोड केला आहे आणि 15 नंबरचा अपलोड सिग्नेचर हे JPG मध्ये पण 20 KB मध्ये असावा. तर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घेतल्यानंतर सबमिट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. सबमिट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनल डिटेल्स तुमची माहिती संपूर्ण आलेली असेल. तुम्हाला इथं आय अग्री याच्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढे पेज ओपन होत आहे. तुम्ही पुढे आलेला असेल, काही एरर आला असेल तर ओके करा. आता तुम्हाला इथे युअर बिन रजिस्टर सक्सेसफुल रजिस्टर नंबर इज हा रजिस्टर नंबर आहे तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथं कंटिन्यू टू अप्लाय ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती तुम्ही पुढे याल, पुढचा पेज ओपन होईल आणि तुम्हाला व्हेरिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचा रजिस्टर नंबर दिसेल आणि सर्कल अप्लाय फॉर तुमचं सर्कल म्हणजे तुम्ही महाराष्ट्र हे निवडायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर इथं OTP येईल तुमच्या एक रजिस्टर मोबाईल नंबरवरती. तो OTP तुम्हाला कॉपी करून घेऊन तर खाली स्क्रोल करा आणि तो OTP आहे तो OTP एंटर करून तो कोड दिसत आहे तो कोड टाकून तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म हे सबमिट वरती आलेले असेल. तुम्ही काय काय माहिती भरलेला आहे आणि इथं ऍड्रेस डिटेल्स म्हणजे डोर, हाऊस, फॉर्मेंट, ट्रेड, सिटी, विलेज, पंचायत मंडळ, डिस्ट्रिक्ट, पिन कोड हे तुम्हाला इथं सर्व टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. टाकून घेतल्यानंतर परमनंट ऍड्रेस हे जर सेम असेल तर वरती सेम याज कम्युनिकेशन ऍड्रेस याच्यावरती क्लिक केला तर तो ऑटोमॅटिकली येईल. नसेल तर तुम्ही ते आता परमनंट ऍड्रेस आहे ते टाकून घेऊ शकता. आणि तुम्हाला इथं तुमचं सिलेक्ट बोर्ड तुमचा जो महाराष्ट्राचा बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड तो बोर्ड आहे तो तुम्हाला इथं बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे सिलेक्ट करून घेतलेला आहे. काय त्याचे 700 750 मार्क्स असतात. तो मार्क्सचा एक सेकंडरी फॉर्मचा 2014चा अंडर सिलेक्ट करून घ्या. हे सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट रिझल्ट टाईप एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती क्लिक करून मार्क्स ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं तुमचे जे मार्क लिस्ट वरती जसं सिलेबस आहेत लँग्वेजचे म्हणजे विषयाचे नाव आहेत ते इथं आलेले असेल. पहिला सायन्स ऑटोमॅटिक येईल, मॅथमॅटिक्स हे ऑटोमॅटिकली. तुम्हाला आता सेकंड जे विषय आहे ते तुम्हाला इथे सेकंड लँग्वेज ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक करून तुमची जे सेकंड लँग्वेज आहे ते निवडा. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आपण आलेलं असेल. फर्स्ट लँग्वेज कोणता आहे ते निवडा. थर्ड लँग्वेज कोणता आहे ते निवडा आणि फोर्थ लँग्वेज कोणता आहे ते सर्व विषय तुम्ही इथे मार्क लिस्ट मध्ये जसं आहे तसे सेम निवडून त्यांच्या पुढे मार्क जे तुमच्या मार्क लिस्ट वरती आहे ते टोटल ते टाकून घ्या. टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं CGPA स्कोर हे आहे ते टाकलं तर चालेल. मॅन्डेटरी काय नाही, सोडलं तर पण चालेल. आता मी इथं काय टाकणार नाही. पुढे इथं खाली स्क्रोल करतो, सेव्ह अँड कंटिन्यू ह्याच्यावरती क्लिक करतो आणि इथं ह्याला मॉडिफाय ओके करतो. ओके करून घेतल्यानंतर पुढचा एक पेज ओपन होत आहे मित्रांनो. ऍप्लिकेशन फॉर्म खाली स्क्रोल करा आणि इथं सिलेक्ट डिव्हिजन हे तुमचं जे डिव्हिजन आहे तुम्ही कोणत्या डिव्हिजन म्हणजे जिल्हा तो जिल्हा तुमचा निवडून घ्या. तर मी जिल्हा निवडून घेऊन खाली जिल्हा निवडल्यानंतर मला इथं जे आपली जागा आहेत आपल्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या गावात जे पोस्टाची जागा निघाल्या आहेत ते आलेल्या आहेत. तुम्हाला कोण असं तिथं एंटर परफेक्शन मध्ये तुम्हाला जे गाव तुम्ही राहता तिथून जवळ आहे त्याला 1 करा. दूर असेल तर 2 असं ते सर्व जागांमध्ये तुम्ही तुमचे म्हणण्यानुसार त्यामध्ये तुम्ही 1 2 3 4 5 असे निवडू शकता. आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन ऑन्स ह्याच्यावरती क्लिक करा. ती क्लिक करून सेव्ह प्रोसीड ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला डाटा सबमिट सक्सेसफुल प्लीज फी कंप्लीट द ऍप्लिकेशन इथं ओके करा. आणि तुम्ही जर UR OBC मध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पेमेंट करायचं ऑप्शन येईल. जर तुम्ही महिला असेल SC ST मध्ये भरला असेल तर तुम्हाला डायरेक्टली प्रिंट निघणार आहे. आता मी इथं ओके करून माझं इथं 100 रुपयाचा एक पेमेंट मेक पेमेंट ह्याच्यावरती क्लिक करतो. ह्याच्यावरती क्लिक करून मी आता पेमेंट करून घेणार आहे मित्रांनो. तुम्ही कोणते नेट बँकिंग UPI डेबिट कार्ड वॉलेट QR कोड हे कोणतेही ऑप्शनवरून तुम्ही पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर असं तुमचा एक प्रिंट ओपन होईल. तो प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता. प्रिंट कोणाचाही तरी ऑनलाईन फॉर्म जर तुम्ही भरला असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे प्रिंट त्यांना काढून घेऊ शकता. ह्यामध्ये सर्व माहिती मिळत आहे मित्रांनो. तर ह्याची स्टेटस कशी चेक करायची, फॉर्म सबमिट झालेला आहे का नाही आणि काही एरर येऊन नेटवर्क प्रॉब्लेम येऊन तो बॅक गेला असेल तर परत तो प्रिंट कसा डाउनलोड करायचा पुढील व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ मित्रांनो. तर मित्रांनो वेळ न दौडता वेबसाईटवर अपडेट तपासत राहा आणि अर्ज लवकरात लवकर करून घ्या. पोस्ट ऑफिसची भरतीचे फायदे पहा. पगार आहे 10 ते 12 हजार प्रति महिना.
महिना, इतर फायदे, सरकारी पेन्शन योजना, वैद्यकीय सुविधा, वर्षाला 30 दिवसाची सुट्टी, पुढील बढतीसाठी चांगली संधी. मित्रांनो, ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्वरित तयारीला लागा आणि अर्ज भरण्यास विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरकारी योजना, सरकारी नोकरी आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अपडेट्स पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. लवकरच भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.